नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आर्थोलॉजी प्लस इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत ज्याचं नाव आहे पायाभूत सुविधा. मित्रांनो, तुम्ही GS4च्या पेपरचं जर अनालिसिस केलं 2012 ते 23 तर तुम्हाला असं जाणवेल की पायाभूत सुविधा म्हणून नेहमी क्वेश्चन विचारले जातात. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपण टॉपिक चालू करूयात पायाभूत सुविधा. तर त्या अगोदर तुम्हाला सांगायचं इथून पुढचे आपण लेक्चर जे आहे ते खूप फास्टमध्ये घेणार आहोत. मागील लेक्चर आपण स्लो घेतले कारण ते खूप महत्त्वाचे होते. हेही लेक्चर महत्त्वाचे आहेत, पण आपला वेळ कमी असल्यामुळे इथून पुढे काय करणार आहोत आपण कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कसं आउटपुट काढता येईल ते बघणार आहोत. त्यामुळे लक्षात इथून पुढे मी माझा बोलण्याचा स्पीडही जास्त असेल तेवढं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. ठीक आहे, चालू करूयात. पहिला टॉपिक, आजचा टॉपिक पायाभूत सुविधा. औष्णिक, जलविद्युत आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा समावेश आहे. काय मध्ये लक्षात, राज्यातील ऊर्जेशी निगडीत भक्कम पायाभूत सुविधामध्ये औष्णिक, जलविद्युत आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा समावेश आहे असं आपण बघू शकतो. आपल्यासाठी हे तीन स्रोत खूप महत्त्वाचे आहेत. नंतर आहे ऊर्जा. भारतातील विजेच्या काय लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा भारतातील विजेचा सर्वात मोठा ग्राहक असून राज्यामध्ये सुविकसित वीज निर्मिती आणि वितरण व्यवस्था आहे. वीज निर्मितीसाठी राज्य प्रामुख्याने औष्णिक ऊर्जा प्रकल्पावर अवलंबून आहे. सगळ्यात मोठा ग्राहक कोण आहे इंडियामध्ये, तर महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरं महत्त्वाचं काय आहे, तर आपला जो सगळ्यात मोठा सोर्स कोणता आहे आपला विजेचा, तर महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा औष्णिक ऊर्जा. सरळ सरळ विचारला जाऊ शकतो की ग्राहक आहे सगळ्यात मोठा, आणि दुसरा एक आहे औष्णिक ऊर्जावर आपण सगळ्यात जास्त अवलंबित्व आहे. नंतर आहे विजेची स्थापित क्षमता. तर मित्रांनो, ही जी आकडेवारी आहे ते मी तुम्हाला ट्रेन स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार इथून पुढे, का तर भरपूर डाटा लक्षात राहणार नाही आपल्या. त्यामुळे आपली जी आहे ट्रिक्स, टेक्निक्स आणि ट्रेंडच्या स्वरूपात आपली इथून पुढे ही बॅच अशीच रन होणार आहे. त्यामुळे जे डाटा मोठा आहे इथून पुढे तोच मी डाटा इथे घेणार आहे. बाकीचा डाटा आहे ट्रिक्स अँड टेक्निकच्या स्वरूपात आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. त्या लक्षात ठेवा विजेची स्थापित क्षमता. राज्यात दिनांक 31 मार्च 2024 रोजी पारंपरिक व अपारंपरिक स्वतंत्र वीज निर्मिती एकूण स्थापित क्षमता 38,601 मेगावॅट असून त्यात खासगी क्षेत्राचा हिस्सा 60.8%, सार्वजनिक क्षेत्राचा हिस्सा 34.1% आणि सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पाचा हिस्सा किती होता लक्षात ठेवा, 5.1% होता. आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वाला प्रोजेक्ट कोणता होता, रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट म्हणण्यात येते. बरोबर आहे, कोणता, रत्नागिरी. ते लक्षात ठेवा, हे काय आहे, रत्नागिरी आहे, ते लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा आता ट्रेन कसा आहे, सगळ्यात जास्त कोणाचं आहे, तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला काय लक्षात ठेवा की सगळ्यात जास्त काय आहे, खाजगी क्षेत्राचा सगळ्यात जास्त वाटा आहे. बरोबर आहे, कोणाचा, खाजगी क्षेत्राचा वाटा आहे. नंतर जर पाहिलं तर सार्वजनिक क्षेत्राचा आहे. आणि नंतर काय आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याचा आपल्याला जास्त आपल्याला काय भागीदारी दिसेल. तर विचारलं की सगळ्यात जास्त वीज निर्मिती कोण करतं, खाजगी क्षेत्र करतं, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्र करतं, आणि नंतर काय करतं, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणू शकतो, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प. मग ट्रेंड काय लक्षात ठेवा मित्रांनो, पहिल्यांदा खाजगी प्रकल्प सगळ्यात जास्त वीज निर्मिती करतात, दुसरा आहे सार्वजनिक प्रकल्प आणि तिसरा आहे सार्वजनिक भागीदारी प्रकल्प, असं लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा. आणि सगळ्त महत्त्वाची गोष्ट आहे की आकड्याने जरी लक्षात ठेवली तरी चालतील, पण लक्षात ठेवा आपल्याला काय लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा हे जो आकडा आहे 38,600 मेगावॅट, हे लक्षात ठेवा, 38,600 लक्षात ठेवा, 38,600 तरी लक्षात ठेवा, एक नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. 38,600 आपली काय आहे मेगावॅट काय ऊर्जा क्षमता आहे. आणि ट्रेंड कसा आहे, खाजगी सगळ्यात जास्त आहे, दुसरा आहे सार्वजनिक आणि तिसरा आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. आणि ट्रिक स्वरूपात ट्रेंड कसं सांगतो की खास पब्लिक PPP वाचते, म्हणजे काय, खास पब्लिक ही PPP वाचते. जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये गेलं तर लक्षात येईल तुम्हाला, ट्रॅफिकमध्ये गेलं तर काय करतं ते, जर सिग्नल लागलं किंवा गाड्या थांबल्या तर पब्लिक काय करते, PPP वाचते ना. बरोबर आहे, काय वाचते, PPP म्हणजे हॉर्न वाजत असते. आणि ती काय आहे तर खास पब्लिक आहे, लक्षात ठेवा. असं आपण उपरोधिक भाषेत म्हणू शकतो त्याला, खास पब्लिक PPP वाचते. आणि विनाकारण काय करते, आपली ऊर्जा वाया घालत असते. मग ऊर्जा रिलेटेड जर पाहिलं तर लक्षात ठेवा खास पब्लिक PPP ऊर्जा वाया घालते असं लक्षात ठेवा. खास फॉर खासगी लक्षात ठेवा, पब्लिक फॉर सार्वजनिक वीज क्षमता आहे, आणि PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. अशा प्रकारे हे लक्षात ठेवू शकता, खाजगी पब्लिक PPP वाचते हे आणि विनाकारण आपली ऊर्जा वाया घालत असते असं लक्षात ठेवा. खास फॉर खाजगी, पब्लिक लक्षात राहील, आणि PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात जर विचारलं की आपला स्रोत स्थापित क्षमता सगळ्यात जास्त कोणाची लक्षात ठेवा, औष्णिक आहे, नंतर नवीकरणीय आहे, नंतर जलजन्य आहे, नंतर नैसर्गिक वायुजन्य आहे. तर लक्षात ठेवा पहिले चारचं लक्षात ठेवा. ट्रेंड विचारला जाऊ शकतो, औष्णिक तर आपल्याला माहिती सगळ्यात जास्त आहे, आणि नैसर्गिक वायुजन्य तुम्हाला तर माहिती सगळ्यात जास्त वायुजन्य जे आहे नैसर्गिक आपण सगळ्यात शेवटी ठेवा कारण ते खूप कमी होतं. प्रश्न आता नवीकरणीय आणि जलजन्य आहे. तर लक्षात ठेवा औष्णिकचं सगळ्यात जास्त आहे, नवीकरणीयचं 2 नंबर आहे, जलजन्याचं 3 नंबर आहे, नैसर्गिक वायुजन्याचं काय आहे लक्षात ठेवा 4 नंबर आहे. वॉटर जलजन्याला आपण काय म्हणू शकतो, वॉटरचं इनिशियल काय मित्रांनो,
डब्ल्यू लक्षात ठेवा. डब्ल्यूला जर असं जर केलं तुम्ही असं पलटवलं तर ते कसं दिसणार, असं दिसणार. आणि म्हणून 3 नंबर लक्षात ठेवा. असं काहीतरी औष्णिक, नंतर आहे दुसरं नवीकरणीय, बरोबर आहे. नंतर आहे जलजन्य आणि नैसर्गिक वायूजन्य. जर ट्रेन कसं आहे, औष्णिक सगळ्यात जास्त होतं, नवीकरणीय सेकंड आहे, आणि तिसरं काय जलजन्य, वॉटरचं इनिशियल घेतलं डब्ल्यू आणि ते उलटा केला, तिसरी 3 नंबर लक्षात राहील. आणि चौथं लक्षात राहील नैसर्गिक वायूजन्य सगळ्यात कमी असतं ते. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर मित्रांनो असं जाणवलं की तुम्हाला नंतर भुसावळ औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्र आहे आपल्याकडे, कोरड्या औष्णिक ऊर्जा निर्मिती आहे, ते तुम्ही वाचून घ्या नेमकं काय आहे ते लक्षात ठेवा. राज्यातील एकूण स्थापित क्षमता सन 2014-15 मध्ये 31,291 मेगावॅटवरून 2.4% चक्रवाढ वार्षिक वृद्धी दरासह सन 2023-24 मध्ये 38,601 मेगावॅट झाली. आत्ताच आपण पाहिलं 38,600 लक्षात ठेवा. हे आपल्यासाठी आकडा महत्वाचा आहे. आणि वार्षिक वाढ किती मित्रांनो, 2.4 आणि 2.4% आहे. आणि 24 हवर आपल्याला लागते, वीज लागती. फक्त काय करायचं मध्ये पॉईंट टाकून द्या, झालं सोपं ट्रिक्स. 2.4% असं लक्षात ठेवा. अशा प्रकारे नंतर वीज निर्मिती, राज्यात झालेल्या वीज निर्मिती खाजगी क्षेत्र, सर्व क्षेत्र आणि सर्व खाजगी भागीदारी क्षेत्राची स्थानक्रमे आताच आपला ट्रेन स्वरूप पाहिलं आहे, त्यामुळे आपण इथं जास्त बघणार नाही. आणि आताच आहे की सगळ्यात जास्त औष्णिक नंतर नवीकरणीय बाकीचे ते आपण पाहिलेलं आहे ट्रेन, तर लक्षात ठेवा. नंतर जे आहे की राज्यातील वीज निर्मिती सन 2014-15 मध्ये 1,03,779 दशलक्ष युनिटवरून 3.7% चक्रवाढ वार्षिक वृद्धी दरासह सन 2023-24 मध्ये 1,43,746 दशलक्ष युनिटवर पोहोचले आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, वरची फक्त आकडेवारी लक्षात ठेवा, ही नाही लक्षात राहील तरी चालेल. किती 38,600 मेगावॅट आणि 2.4 वृद्धी, बरोबर आहे. ती तुम्हाला ट्रिक स्वरूपात सांगली आहे, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि 1 युनिट म्हणजे किती असतं, 1 किलोवॅट हवर असतं. 1 किलोवॅट हवर, बरोबर आहे. 1 युनिट म्हणजे विचारलं जाऊ शकतं सर्व एक GS4 ला आपला सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये 1 किलो सर्व विचारलं जाऊ शकतं 1 युनिट म्हणजे किती, तर लक्षात ठेवा 1 किलोवॅट तास. लक्षात ठेवा. वीज खरेदी, महावितरणने खरेदी केलेल्या विजेचा प्रति युनिट सरासरी दर किती 5.60 आणि बेस्टने खरेदी केलेल्या विजेचा प्रति युनिट सरासरी दर किती 6.4. म्हणजे महावितरणचा किती 5 आहे, बेस्टचा किती लक्षात ठेवा 6 आहे. तर महावितरण लक्षात ठेवा की महावितरण आपल्या गावाकडं वीज पुरवठा करतं, म्हणून काही गरीब लोक असतात गावाकडे, शेतकरी असतात, तेवढं उत्पन्न नसतं, म्हणून त्यांचा काय ठेवा कमी ठेवा. आणि बेस्ट म्हणजे काय, मुंबईमध्ये तुम्ही जर पाहिलं बेस्ट जो आहे बेस्ट मध्ये शहरामध्ये आहे, शहराकडल्या लोकांचं उत्पन्न जास्त असतं म्हणून तिथं 6 राहील. 5 आणि 6 लक्षात ठेवा. बाकीचं पॉईंट मध्ये जर लक्षात नाही चालं 5 मध्ये महावितरण आणि बेस्ट मध्ये 6 असं लक्षात ठेवा. नंतर आहे विजेचा वापर नंतर तुम्ही बघू शकता, वाचून घ्या की विजेचा वापर कसा होतो ते. नंतर आहे आपला हे महत्त्व आहे मित्रांनो, ह्याच्यावर नेहमी क्वेश्चन आलेला आहे. आपला ट्रेंड कसा आहे, सगळ्यात जास्त वीज कोण वापरतं लक्षात ठेवा. पहिला जे औद्योगिक, नंतर कृषी आणि घरगुती. काय औद्योगिक, कृषी आणि घरगुती. तुम्ही जर पाहिलं सगळ्यात जास्त वीज कोणाला लागते, तुम्हाला जर सेन्स जरी लावला तर औद्योगिक क्षेत्रासाठी लागते. दुसरं कोणाला लागतं, कृषीला, का तर आपल्याला पाणी जे काढण्यासाठी पंपसाठी वीज लागत असते बऱ्यापैकी, त्यामुळे कृषी. आणि 3 नंबर काय घरगुती. जर ट्रेंड कसा आहे लक्षात ठेवा, औद्योगिक आहे, इंडस्ट्री, बरोबर आहे. नंतर काय ऍग्रिकल्चर आहे, आणि नंतर काय आहे हाऊस, बरोबर आहे. IAH असं लक्षात ठेवा. IAH बरोबर आहे, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हाऊसिंग सर्व्हिस असं लक्षात ठेवा. IAH काय असं काय ते लक्षात ठेवा. IAS असतं ना, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, तसं इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हाऊसिंग सर्व्हिस असं लक्षात ठेवायचं. आपल्याकडे IAH आहे घरू, I फॉर इंडस्ट्री, A फॉर ऍग्रिकल्चर, हाऊस लक्षात राहील. आणि सरळ जरी कॉमन सेन्स जरी पाहिलं, सगळ्यात जास्त कोणाला लागणार आहे औद्योगिकला, नंतर कुणाला कृषीला, सगळ्यात कमी काय घरगुतीला. 3च लक्षात ठेवा, बाकीचं लक्षात नाही राहिलं तरी चालेल. 3 नंबरचे आपलं 3 हे लक्षात असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. नंतर आहे विजेचा दरडोई अंतिम वापर. तर ती वर काय होता की क्षेत्रानुसार विचारलं होतं, बरोबर. क्षेत्राने हे विजेचा वापर विचारला होता. आणि हे जरा वेगळं आहे मित्रांनो, कसं आहे की विजेचा दरडोई काय, विजेचा दरडोई म्हणलं की लक्षात ठेवा ते बाकीची जसे तशी खाली ठेवा, फक्त वर त्यांच्या सगळ्याच्या वरती नेऊन काय ठेवा, वाणिज्य नेऊन ठेवा. तुम्ही जर पाहिलं औद्योगिक, कृषी, घरगुती ॲज इट इज आहे IAH, बरोबर. IAH इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर आणि हाऊसिंग. आणि वाणिज्यिक म्हणजे लक्षात ठेवा, वाणिज्यिक वर गेल्यामुळे फक्त नंबर चेंज झाले, 2, 3, 4 असं लक्षात ठेवा. इतकं सोपं आहे, लक्षात ठेवा. वरील क्षेत्र रिलेटेड होतं, दरडोई आलं की फक्त काय करा, वाणिज्य एक ऍड करा आणि 4 लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा मित्रांनो, विजेची मागणी व पुरवठा काय ते वाचून घ्या तुम्ही. मी बाकी बाकीचा डाटा का वाचून घ्या म्हणतो मित्रांनो, तो डाटा असा आहे की जस्ट स्क्रोल करत असताना, जेवत असताना, झोपताना जस्ट वाचून जरी घेतला तरी तो तुमच्या लक्षात राहील. पण जे फॅक्च्युअल डाटा आहे ते तुम्हाला मी ट्रिक स्वरूपात, टेक्निक स्वरूपात, ट्रेंड स्वरूपात सांगणार, तो आपल्याला महत्त्वाचा आहे. आणि इथून पुढे आपल्याला कसं आहे, बॅच फास्टमध्ये आपल्याला रन करायचे आहे, कारण की आपल्याला तेवढा वेळ नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, महावितरणचे वितरण जाळे राज्यात सर्वत्र मुंबई शहर वगळता आहे. मुंबई शहरात बेस्टचे वितरण जाळे आहे.
आता लक्षात ठेवा महावितरणची जाळी काय राज्यात सर्वत्र आहे, पण मुंबई वगळता मग मुंबईमध्ये काय बेस्ट आहे लक्षात ठेवा. महावितरण सगळीकडे आहे, मुंबई वगळता मग मुंबईमध्ये काय बेस्ट आहे लक्षात ठेवा. महावितरण टाटा पॉवर कंपनी मर्यादित, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई मर्यादित यांचे मुंबई उपनगरात वितरण जाळे आहे. म्हणजे महावितरण सह काय लक्षात ठेवा टाटा पॉवर आणि अदानी पण आहे असं लक्षात ठेवा. आणि नंतर जर पाहिलं की राज्यातील वीज यंत्रे महावितरणचा हिस्सा किती 87.5% आहे. त्याखाली अदानी इलेक्ट्रिसिटी आहे, नंतर टाटा पॉवर. तर लक्षात ठेवा सगळ्यात जास्त कोण आहे महावितरण, सेकंडला अदानी आहे, तिसरा टाटा पॉवर आहे, चौथ्याला बेस्ट आहे. लक्षात ठेवा महावितरण सगळीकडे आहे ना मित्रांनो, बरोबर आहे. आणि त्यामुळे काय आहे त्याचा पहिला नंबर यायला पाहिजे आणि बेस्ट काय फक्त मुंबई शहरापुरते म्हणून त्याचा काय 4 नंबरला लक्षात ठेवा. महावितरण राज्यामध्ये सगळीकडे ना मुंबई वगळता म्हणून 1 नंबरला महावितरण ठेवा, 4 नंबरला बेस्ट ठेवा. आणि दुसरा जे आपल्याला जर तुम्हाला जाणं असेल का अदानी इलेक्ट्रिक समूह खूप आलेला म्हणजे तुम्हाला जाणं की ग्रोविंग आहे. आणि त्यानंतर आहे टाटा पॉवर असं महावितरण, अदानी, टाटा पॉवर आणि काय लक्षात ठेवा मित्रांनो बेस्ट असं लक्षात ठेवता येईल. नंतर लक्षात ठेवा सुधारित वितरण क्षेत्र योजना. नंतर लक्षात ठेवा एकूण तांत्रिक वाणिज्यिक हानी तसेच सरासरी वीज पुरवठा खर्च व सरासरी प्राप्त महसूल यामध्ये तफावत कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने सन 2021 मध्ये सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती आधारित सुधारित वितरण क्षेत्र योजना सुरू केली. तर लक्षात ठेवा गेली 2000 सुधारित वितरण क्षेत्र म्हणजे जी आपली हानी ना विजेची हानी कमी करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजना केली 2021 ला. कारण ते आम्हाला 2022 ला शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं होतं. तर मला लक्षात ठेवा आम्हाला शेतकऱ्याचं उत्पन्न म्हणजे ऍग्रिकल्चरसाठी पण वीज लागणार होती आणि ऍग्रिकल्चरचे प्रोडक्ट जे फूड प्रोसेसिंगसाठी औद्योगिक विभागामध्ये जाणार होते, औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणार होते, त्याला पण वीज लागणार होती. मग आम्ही काय केलं 2021 लाच काळजी घेतली की आम्ही काय करणार आहे विजेचा आम्ही काळजीपूर्वक वापर करणार आहे. म्हणून काय सुधारित वितरण क्षेत्र योजना जी 2021 असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवू शकता. नंतर हे नियामक उपाययोजना व वीज दर विद्युत अधिनियम 2030 अन्वये महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगास वीज दर नियमनांतर्गत वीज दराच्या सुसूत्रीकरणासाठी उपाययोजना राबवण्याचा आहे. म्हणजे विद्युत अधिनियम 2030 काय सांगतो की वीज दराच्या सुसूत्रीकरणासाठी तो अधिनियम आहे असं लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा मित्रांनो नवीकरणीय ऊर्जा सन 2023 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेचा हिस्सा मोठ्या प्रमाणात वाढवायचा आहे. आपल्या कितीपर्यंत 2030 पर्यंत ऊर्जा संवर्धन अधिनियम 2001 मधील तरतुदीचे समन्वय नियमन व अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण हे प्राधिकरण संस्था आहे. काय लक्षात ठेवा ऊर्जा संवर्धन अधिनियम 2001 मधील तरतुदीचे समन्वय नियमन व अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विकास अभिकरण आहे. महाऊर्जा ही प्राधिकरण संस्था आहे. कोणती संस्था आहे लक्षात ठेवा महाऊर्जा लक्षात ठेवा. आणि लक्षात हे महत्त्वाचं आहे मित्रांनो राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक नंतर राज्य देशात किती क्रमांक आहे 5व्या क्रमांक ह्याच्या नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार कोण लक्षात ठेवा राजस्थान आहे पहिलं, दुसरं गुजरात आहे, तामिळनाडू आणि कर्नाटक लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा पहिला आहे राजस्थान, दुसरं आहे गुजरात, तिसरं तामिळनाडू, नंतर आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र 5 नंबरला आहे. 5 स्टार महाराष्ट्र लक्षात ठेवा. विजेसाठी नवीकरणीय ऊर्जेसाठी काय आहे 5 स्टार आहे लक्षात ठेवा. बाकीचे 4 कसे लक्षात पहिला कोणता आहे तर लक्षात ठेवा राजस्थान. तर मी इथे ट्रिक्स बनवले आहे की लक्षात ठेवा एखाद्या आता नवीन एक मुलाचं लग्न झालेलं आहे, बायको घरात आली पण त्याची बायको अशी की पर्यावरण प्रेमी आहे बरोबर आहे. नवऱ्याला काय म्हणते तुम्ही गॅस असेल किंवा असे बाकीचे काही वीज असेल जे आपली काय म्हणतात पारंपरिक वीज असेल त्यापासून आपल्याला हे करायचं नाही, काय करायचं नाही आपल्याला वीज वापरायची नाही. आपल्याला काय करायचं अपारंपरिक म्हणजे कसं की आपण नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे ते आपल्याला वापरायचे, त्यानुसार आपल्याला पर्यावरणाची काळजी घ्यायची आणि आपली जबाबदारी आहे असं ती बायको नवऱ्याला सांगते. मग नवरा काय म्हणतो नवऱ्याला सारखा चहा लागतो, तो गॅस वापरतो, शेगडी वापरतो. मग ते काय म्हणतो की मग शेवटी काय होतं की त्याला मग तो बायको कधी कधी काय रागवती त्याला ते मनावर घेत नाही म्हणून. मग ते काय करतो मग बायको काय म्हणते की ठीक आहे तुम्हाला ना काय करते मग ती चहा असतो ना चहा ती काय करते त्याला मुद्दाम कमी देते रागारागात बरोबर आहे. चहा काय करते रागारागात कमी देते आणि चहाला काय म्हणतो तो लक्षात ठेवा काय म्हणतो नवरा काय म्हणतो चहाला टीजी ऊर्जा कम हे काय नवरा काय म्हणतो टीजीला चहाला काय म्हणतो बायको तर भांडती सारखी ते चांगलं ऐकत नाही. मग बायको म्हणते तुम्ही ऐकत नाही तुम्ही मला टी चहा कमी देणार. मग तो रागारागानं बायकोला बोलण्यापेक्षा त्या चहाला बोलतो काय बोलतो की टीजी ऊर्जा कम है काय ऊर्जा कम है इसलिए चाय भी कम है काय बरोबर आहे. टीजी म्हणजे टी आणि टीला काय म्हणतो प्रेमानं आपण आधारित चहाला पण तो जी लावतो टीजी. मग लक्षात ठेवा नवरा काय म्हणतो टीजी ऊर्जा कम हे. तर लक्षात ठेवा नचं काय ठेवा लक्षात नवीकरणीय व बरोबर आहे नवीकरणीय नवचं नवीकरणीय राचं राजस्थान टीचं टीचं काय लक्षात ठेवा इथं थोडं हे झालंय टीजीचं उलट करा फक्त जीटी करा इथं फक्त थोडं जीटी ठेवा बरोबर. जीटी गुजरात आणि तामिळनाडू कम हेच लक्षात ठेवा क आणि कमचं लक्षात ठेवा क कर्नाटक मचं महाराष्ट्र लक्षात ठेवा. नवरा आता तुम्ही म्हणता की थोडं कन्फ्युज होईल लक्षात ठेवा जीटी बरोबर आहे
ग्रीन टी, ते टी जी काढा, ते माझ्या थोडं उलट झालं तसं GT ग्रीन टीला बोलतो तसं. कुणाला? ग्रीन टीला बोलतो. कुणाला? नवरा ग्रीन टीला काय म्हणतो? ऊर्जा कम आहे. काय? नवरा ग्रीन टीला काय म्हणतो? ऊर्जा क्रम आहे. नवराचं नवचं लक्षात ठेवा, नवी करणे. रा फॉर राजस्थान, जी फॉर गुजरात, टी फॉर तामिळनाडू आणि कमचं काय? कचं कर्नाटक आणि यमचं महाराष्ट्र, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्हाला एक जाणवल की ह्या अशा प्रकारे ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा. नवरा टी काय होतो? ग्रीन टीला ऊर्जा कम आहे असं तुम्ही बघा. अशा प्रकारे ही टी काय म्हणतात आपला आपली काय म्हणतात टेक्निक ट्रिक्स होती. नंतर लक्षात ठेवा पवन, सौर ऊर्जा आणि चिपट. सगळ्यात जास्त राज्यात नवीकरणीय ऊर्जा संभाव्य व स्थापित क्षमता काय ते लक्षात ठेवा मित्रांनो. तर सगळ्यात जास्त कोणाची? पवन आहे, नंतर सौर आहे, नंतर 3 नंबरला चिपट आहे. बरोबर आहे. सगळ्यात जास्त काय आपल्याकडे? पवन चक्की आहेत, नंतर सौर पॅनल आहे, नंतर काही चिपाटापासून बनवले आहे. पहिले सगळ्यात कोणती? पवन, नंतर सौर आणि नंतर चिपट. ह्याचा हा पण क्रम तुम्ही लक्षात ठेवा. आणि राज्यातील नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमता कोणाची लक्षात ठेवा? 12,355 मेगावॅट. किती? 12,355 मेगावॅट. 1 2 3 55 असं ठेवा. 1 2 3 55. 12,355 त्याला लक्षात ठेवा. 1 2 3 55. 1 2 3 पण व्हीआयपी नंबर, पुढे 55 पण व्हीआयपी नंबर. 1 2 3 55. नवीकरणीय ऊर्जा स्रोत, नवीन इलेक्ट्रिक गाड्या आणल्या आम्ही, त्याला व्हीआयपी नंबर दिला 1 2 3 55. 1 2 3 55 लक्षात ठेवा. म्हणजे तो 1 2 3 55 म्हणजे किती झाला? 12,355 मेगावॅट. नंतर आहे त्याला लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्याला जर क्वेश्चन विचारला आहे की महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नुसार काय आहे ते लक्षात ठेवा. म्हणजे हे तुम्ही जस्ट वाचून घ्या किती टक्के म्हणजे जे यंत्रणा आहेत की त्यांना हे केलं, नियमन केले की सौर ऊर्जेकरता तुम्ही 10% इतर नवीन ऊर्जेकरता 11% नवीकरणीय ऊर्जा खरेदी बंद करणे आहे. म्हणजे त्यांनी काय केलं की हे केली जे यंत्रणा आहेत की आपल्याला वीज वापरणाऱ्या त्यांना सांगितलं की तुम्ही सौर ऊर्जेच्या फक्त 10.5% वीज वापरली पाहिजे आणि इतर नवीकरणाची 11.5%. सौर म्हणलं की 10.5 आणि दुसरं आहे एक वाढला की 11.5 तुम्ही इतर लक्षात ठेवू शकता. नवीकरणीय ऊर्जाबाबत धोरणे, अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण कधी आहे? 2020चं आहे. आणि महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण आहे 2023चं लक्षात ठेवा. त्याला 17,300 मेगावॅट क्षमताची ते पारंपरिक वीज निर्मिती करायची आहे. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 अपारंपरिक लक्षात ठेवा 2020 बरोबर आहे. आणि 2020 मॅच म्हणजे आता काय केलंय? नवीन धोरण काय आणलंय की ज्यावेळेस ते लाईट वापरणार आहे ते सगळं वापरणार आहे 2020 मॅचला इथून पुढे अपारंपरिक ऊर्जानीच वापरायची आहे असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवू शकता. क्रिकेटला मध्ये आणू तर काय अपारंपरिक ऊर्जा आणायची कुठं? 2020 क्रिकेटमध्ये हे. मग तुम्हाला जर विचारलं अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण कधी आहे? 2020चं. आणि महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण 2023चं आहे बरोबर आहे. आणि सन 2023 पर्यंत प्रतिवर्षी किमान 500 किलो टन हरित हायड्रोजनची उत्पादन क्षमता निर्माण किती? 500 किलो टन. कितीपर्यंत? 2030 पर्यंत. आणि विद्युतीकरण संबंधित योजना आहे त्या आपल्याला पाहून घ्याव्या लागतील. तर लक्षात ठेवा मित्रांनो विद्युतीकरणासंबंधी लक्षात ठेवा विविध योजनांचा तपशील आपल्याला दिलेला आहे लक्षात ठेवा. कृषी क्षेत्रातील विद्युतीकरण योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना. बाकीच्या योजना तुम्ही पाहून घ्या. पण तुम्हाला महत्त्वाचे सांगतो की प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्पन्न महाअभियान PM कुसुम ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही पण महत्त्वाची आहे आणि प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना ही महत्त्वाची आहे. आणि लक्षात ठेवा ही कधी ती लक्षात ठेवा 2019 आहे PM कुसुम आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कधी 17ची आहे आणि प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला 2024 ची दिसेल. आपल्याला किती? 2024 ची. तर लक्षात ठेवा कुसुम कधीची? 19ची आहे. 19ला बरोबर ना. जेव्हा आपल्याला लक्षात ठेवा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन जेव्हा आली तर मोठा प्रोजेक्ट होता महाराष्ट्र इंडियाचा 2019ला केला घोषणा झालेली आहे. 2020 ते 2025 पर्यंत काय करायचं आपल्याला 5 वर्षासाठी राबवायचं आहे लक्षात ठेवा. त्या रिलेटेड तुम्ही तिथं लक्षात ठेवा नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन कुसुमनी तो नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन असा प्रोजेक्ट आणला असं लक्षात ठेवा काहीतरी. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना लक्षात काय केली ती 17 वेळेस लाईट जायची ना शेतातली. मग त्यामुळे काय होतं शेताला पाणी देणं होत नव्हतं. मग काय केली 17 लाईट जात होती. 2017ला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आली दिसली. आणि प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना कधीची? 2024 ची. लक्षात ठेवा 2022 पर्यंत आमचे उत्पन्न डबल होणार होतं आणि 2 वर्षांनी आम्ही प्रगत होणार होतो. मग 2 ह्यातले 2 लक्षात ठेवा. 2 + 2 केला 2024ला आम्हाला आणखी आम्ही काय केलं थोडं आधुनिक झालो आणि आम्ही काय केलं सूर्यघर मोफत वीज योजना लागू केली स्वतःला शेतकऱ्यांना असं लक्षात ठेवा. बाकीच्या योजना तुम्ही जस्ट वाचून घ्या. वाचून ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहते. नंतर आहे निरंतर वीज योजना काय आहे त्याला बघून घ्या. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024ला लक्षात ठेवा. 2 वर्षांनी शेतकऱ्यांची प्रगती सुधारली त्यांनी. ते आता जे पाहिलं तुम्ही की काय केलं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेचाही लाभ घेतला. आणि दुसरा आपण काय केलाय की सरकार म्हणलं मुख्यमंत्री काय म्हणले तुम्ही काय करा मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना ही वापरू शकता 2024ला 2 वर्षांनी. आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0
तर लक्षात ठेवा ती काय आहे ते ती पण तुम्ही पाहून घ्या, ही महत्वाची आहे. हे दोन्ही योजना खूप महत्वाची आहे. तुम्ही फक्त ह्या काय करा, लेक्चर झाल्यानंतर ह्या दोन्ही योजना वाचून घ्या. मी जास्त आता कसं वेळ कमी असल्यामुळे काही गोष्टी तुम्हाला स्वतः वाचून घ्यायला सांगतो, कारण की काही गोष्टी तुमच्या वाचूनही लक्षात राहू शकतात. जी जर लक्षात राहणार नाही त्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर लक्षात ठेवा. नंतर पेट्रोलियम उत्पादनाच्या वापरामध्ये देशात गुजरातनंतर राज्याचा दुसरा क्रमांक आहे. लक्षात पेट्रोलियम उत्पादनाच्या वापरामध्ये देशात गुजरातनंतर राज्याचा दुसरा क्रमांक आहे. गुजरात, महाराष्ट्र. पेट्रोलियम मध्ये कोण सगळ्यात जास्त वापरतं? गुजरात, आणि नंतर आहे महाराष्ट्र. तुम्ही जर पाहिलं की सगळ्यात जास्त उद्योगधंदे गुजरातला आहेत आणि महाराष्ट्राला आहे, पण तुम्ही जर चाललं बऱ्यापैकी आता उद्योगधंदे गुजरातला म्हणजे उद्योगधंदे स्थापना होत आहे, म्हणून ऊर्जा कुठं लागणार आहे? तिकडं ह्या जी पेट्रोलियम उत्पादनाची तिकडेच लागणार आहे. लक्षात ठेवा. म्हणून लक्षात ठेवा गुजरात आणि महाराष्ट्र सेकंड नंबरला. नंतर आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. नंतर सन 2016 पासून 3 वर्षाच्या कालावधीत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 5 कोटी महिलांना एलपीजी जोडण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. मित्रांनो व्हीआयपी क्वेश्चन आहे. कधी 2016-17 लक्षात ठेवा. कधी 16-17. मग इथे बघा 17 लाईट जाते म्हणून मुख्यमंत्री ती होती ना आपण शेतकऱ्यांसाठी योजना, म्हणजे बरोबर आहे. आणि नंतर आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. ही कशासाठी? एलपीजी जोडण्यासाठी. बरोबर आहे. सारखा पहिले काय करायचं, आपण जे लाकूड असेल, गौऱ्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या असेल त्यापासून काय करायचे, गावाकडे तुम्ही पाहिलं असेल की त्यापासून ते काय करायचे, आपलं जे स्वयंपाक करायचे, पण त्यामुळे काय धूर यायचा, त्यातनं काय व्हायचं, आजार निर्माण व्हायचे. मग ते 17 काय व्हायचं की ते सारखं काही ना काही त्रास व्हायचा. 2000 म्हणजे 17 म्हणून ते 17 तुम्ही त्यासोबत लिंक करू शकता. 2016-17 प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. 2016-17 17 त्रास व्हायचा म्हणून काय केलं, चूल बंद केली. आम्ही काय केलं, गॅस वापरायला सुरू झाली. 2016-17 लिंक करा असं तुम्ही. 16-17 वाहतूक दळणवळण वाचून घ्या, काय ते लक्षात ठेवा. भूपृष्ठ वाहतूक, रस्त्यांची जाळे काय ते तुम्ही वाचून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आपल्याला हा क्वेश्चन येऊन गेला आहे आणि परत क्वेश्चन येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग किती? 18,366 आणि राज्य महामार्ग 30,922 आहे. लक्षात ठेवा. आणि त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला हे दोनच आकडे लक्षात ठेवा. आणि प्रमुख जिल्हा रस्ते किती? 74,000 आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की हे 3 तुम्ही लक्षात ठेवू शकता. 18,000 राऊंड फिगर लक्षात ठेवा. 18,000 म्हणजे आपले हे कोणती राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग 30,000 आहेत. बरोबर आहे. 18,000 मध्ये 12,000 केले की राज्य महामार्ग भेटतात. किती म्हणलो? 18,000 मध्ये 12,000 प्लस केले की 30,000 भेटतात. 18,000 म्हणजे काय? राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील, राज्य महामार्ग 30,000 आहेत. आणि 74,000 कोणाचे काय लक्षात ठेवा, प्रमुख जिल्हा रस्ते आहेत. तर 74 हे लक्षात ठेवा. आणि 18,000 राष्ट्रीय आणि 12 प्लस ऍड केले तर 30,000 राज्य महामार्ग लक्षात राहील. केंद्रीय रस्ते निधी योजना काय आहे, जस्ट वाचून घ्या तर लक्ष ठेवलं तरी तुमच्या रस्ते लक्षात राहील. रस्ते निधी योजना कधीची? 2001-2 म्हणजे नवीन दशक आपल्या नवीन शतक चालू झाल्यानंतर खूप सारे प्रकारचे आपल्याला काय करत होता, निधी लागणार होता. आणि आम्ही नवीन शतकामध्ये प्राध्यापक करत होतो 1999 ते 2000 2001 असं काहीतरी असं लक्षात ठेवा. 2001 ते 2 हा बस सुरुवात झाली ना नवीन काय शतकाची, असं लक्षात ठेवा. म्हणून काय केले, रस्ते आम्हाला डेव्हलप करायचे, आमचा विकास करण्यासाठी, म्हणून केंद्रीय रस्ते निधी योजना लक्षात ठेवा. बाकीचा जो डाटा आहे तुम्ही फक्त वाचून घ्या. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना लक्षात ठेवा. बाकीचं वाचून घ्या, फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे पुढे सांगतो. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2000 ला चालू झाली. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2013 ला दुसरा टप्पा आणि 19 ला तिसरा टप्पा पाहता येईल. कधी बघा हे पण काय तुम्हाला जाणवलं की नवीन शतकामध्ये एंट्री केली आम्ही 2000 ला. बरोबर आहे. म्हणजे 1999 संपलं, 2000 ला हे केलं कोणतं, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. 1-2 लाख केंद्रीय रस्ते निधी योजना, म्हणजे ग्राम सडक योजना आल्यानंतर केंद्रीय रस्ते निधी योजना लगेच आली असं लक्षात ठेवा. 2000 ला ग्राम सडक योजना प्रधानमंत्री, 1-2 लाख केंद्रीय रस्ते निधी योजना असं लक्षात ठेवा. दुसरा टप्पा आला 2013. इलेक्शन कधी झाले? 14 ला. त्याच्या अगोदर आला 2014 ला. बरोबर आहे. 14च्या अगोदर 13 आहे. बरोबर मित्रांनो. आणि 19 ला इलेक्शन झाल्या त्यावेळेस एक आपल्याला दिसेल तिसरा टप्पा. पहिला आहे 2000 नवीन शतक चालू होता ना, नंतर आहे 2013 इलेक्शनच्या अगोदर आणि एक ऑन दी स्पॉट इलेक्शनच्या इयरला तिसरा टप्पा आपल्याला दिसेल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना समाविष्ट नसलेलं आहे तिथे येते 15-16. तुम्हाला एक माहिती एकात्मिक फलोत्पादन अभियान तुम्हाला मी सांगितलं होतं की कधी 15-16चा आहे. मग यात गावाकडे जर काय झालं म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड जर तुम्ही इन्फॉर्मेशन पाहिली, आमच्याकडे फास्ट उत्पादन वाढलं पण आमच्याकडे रस्ते चांगले नव्हते, म्हणून मुख्यमंत्री काय म्हणलं, तुमच्याकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेनंतर रस्ते नाही तर मी काय करतो, तुम्हाला रस्ते देतो. म्हणजे एकात्मिक फलोत्पादन अभियानासोबत 2015-16च्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 2015-16 लक्षात ठेवू शकता. भारत परिमाला योजना पण काय लक्षात ठेवा, ह्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसोबत तुम्ही लिंक करू शकता. 2015-15 लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि काय आहे ते तुम्ही बघून घ्या. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रकल्प काय आहे ते बघून घ्या. आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कितीचा? 701 किलोमीटरचा आहे मित्रांनो. 8 पदरी आहे. 10 जिल्ह्यामधून 10 जिल्हे 26 तालुक्यांत 392 गावामधून जातो. हे तुम्ही नेहमी वाचलेलं असेल. एक 10 जिल्हे 26 तालुक्यात 392 ह्याच्यावर नेहमी आपल्याला क्वेश्चन आलेला दिसेल. बरोबर आहे. नंतर आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे
प्रकल्प काय आहेत ते बघून घ्या, वाचून घ्या फक्त. मुंबई किनारी रस्ता प्रकल्प काय आहे ते वाचून घ्या. सार्वजनिक प्रवासी रस्ते वाहतूक सुविधा काय त्याचंही पाहून घ्या तुम्ही. जस्ट वाच. मी ह्या गोष्टी का पाहून तुम्ही म्हणतात की नुसतं पाहून घ्या काम म्हणताय, तो डाटा मला असं वाटत नाही की एक्झामला विचारतील किंवा मे बी ते प्रेडिक्टेबल आहे. मला जे प्रेडिक्टेबल वाटतं इथून पुढचं मी लेक्चरमध्ये त्या गोष्टी टेक्निक्सच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लेक्चर झाल्यानंतर तुमचं इथून पुढे एक काम आहे की आपला 1 to 1 होणार. लेक्चरमध्ये काही गोष्टी करणार तुम्ही आणि लेक्चर झाल्यानंतर हार्डली परत 15-20 मिनिटांमध्ये तुमचं स्क्रोल करून होईल ज्या गोष्टी म्हणजे लेक्चर झाल्या किंवा दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही नुसतं स्क्रोल केलं आणि नुसते आपण जे हायलाईट केलं तेवढं जरी वाचून घेतलं तरी खूप आहे. कारण काही गोष्टी मी वाचून घ्या म्हणतो त्या तुमच्या एकदा तरी वाचल्या तरी लक्षात राहतील. जो डाटा लक्षात राहणार नाही तुम्हाला मी सांगतच राहणार आहे. महिला सन्मान योजना कधी 2023ला शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं होतं. आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान वाढवला तर आपल्याला सगळ्यात वंचित शोषित घटक जो असतो नंतर तुम्हाला माहिती की महिला असतो, मग महिला असतात म्हणून लक्ष ठेवा महिलांचाही सन्मान करायचा होता. नंतर काय केलं, महिला गेल्या समजा प्राईम मिनिस्टर तुम्ही शेतकऱ्यांचा सन्मान केला, खूप चांगली गोष्ट झाली. आता आमचाही सन्मान झाला पाहिजे अशी मागणी करून लोक महिला PM कडे गेले असं किंवा CM कडे गेले असं लक्षात ठेवा. टेक्स्ट स्वरूपात गोष्टी स्वरूपात तर 2023 लक्षात ठेवा 1 वर्षानं. नंतर आहे की महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन तर्फे मालवाहतूक 2020 पासून काय महामंडळ जे आपले ST महामंडळ ते काय केले मालवाहतूक सेवेचा प्रारंभ केला 2020 बरोबर आहे. ते काय केलं गावातले लोक 2020 मॅच बघायला बसमध्ये मुंबईला जायचे ना तर ते म्हणजे तुमच्यासोबत आपण काय करू मालवाहतूक पण घेऊन जाऊ. काय मालवाहतूक पण घेऊ म्हणजे गावातला बटाटे असतील, भोपळे असतील, कांदे बटाटे सगळं घेऊन जायचे 2020 आणि मालवाहतूकचा संबंध तुम्ही 2020 क्रिकेट सिरीज करू शकता. आणि कधी सुरुवात झाली 2020 क्रिकेट बघायला जातात तर माल पण घेऊन जा ना की त्यात काय वाईट आहे बरोबर आहे. मग त्यामुळं एका सोबत दुसरंही काम आपलं होईल. शहरी सार्वजनिक प्रवासी रस्ते वाहतूक हे जस्ट पाहून घ्या. मोटार वाहने लक्षात ठेवा. इथं आपलं काय माहिती का एकूण वाहनाची संख्या किती विचार जाऊ शकते 4.8 करोड बरं थोडं लक्षात ठेवा 4.88 करोड ही वाहनाची संख्या आहे. आणि प्रत्येक किलोमीटर वाहनाची सरासरी संख्या किती 149 ही महत्वाचं आहे मित्रांनो. विचारू शकतं 149 प्रत्येक किलोमीटर वाहनाची सरासरी संख्या 1949 आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा 149 कसं लीड करता येईल. आपला GS4चा पेपर असतो 150 मार्काचा. चुकून आपला एखादा गडबडीत फास्टमध्ये इकडे तिकडे होऊ शकतो त्यामुळे एखादा क्वेश्चन आपला अटेम्प्ट करण्याचा राहू शकतो म्हणून त्याला काय म्हणतात 149 असं काही स्टोरी बनवायची आपलं लक्षात राहणे. आपली गाडी एवढी फास्ट होती की एक क्वेश्चन राहिला हे कळत नाही मग किती अटेम्प्ट झाला 149 असं लक्षात ठेवा. आणि फास्ट काय असतं गाडी असते म्हणून लक्षात ठेवा प्रति किलोमीटर वाहनाची सरासरी संख्या 149 होती असं लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा ट्रॅक्टरची संख्या विचारली तर लक्षात ठेवा 1247 लक्षात ठेवा 1247 एवढंच लक्षात ठेवा. जिथं 1247 दिसेल तिथं मारून टाका ते ऑप्शन असेल ते 1247. आता AK-47 असते AK-47 पण तिथं काय AK-47 नाही तर 1247 आहे. काय 1247 आहे बरोबर आहे. AK-47 काय करतात फक्त एक्स्ट्रा वापरू शकतो आणि ट्रॅक्टरमध्ये भरून लोक आपण भरून नेत AK-47 वापरायला मग प्रत्येक पर्सनकडे 2 AK-47 द्या. तर आम्ही काय करणार AK-47 नाही तर AK-247 वापरणार असं लक्षात ठेवा. ट्रॅक्टर असल्यामुळे AK-247. रस्ते सुरक्षा काय आहे मग राज्यात झालेल्या अपघात संख्या प्रति 10,000 वाहनामागे सन 2024 मध्ये 7 होती. किती होती 10,000 मागे लक्षात ठेवा. 1000 मागे नाही लाखामध्ये नाही 10,000 मागे 7 लक्षात ठेवा 7 आकडा लक्षात ठेवा. आणि गाडीचा VIP नंबर काय असतो मित्रांनो 7 बऱ्याच जणांचा असं लक्षात ठेवा. आणि ती किती 10,000 मागे आहे लक्षात ठेवा. आपण काय लेवल स्टेट 1 ई चलन प्रणाली ही राबवत आहोत लक्षात ठेवा मित्रांनो. नंतर लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्यासाठी काय आहे रेल्वेचं काय आहे रेल्वे किती लक्षात ठेवा. भारतातील राज्यातील लोहमार्गाची कोकण रेल्वे एकूण लांबी किती 6,310.94 किलोमीटर आहे. ती भारतातील एकूण लांबीची किती 9.1% आहे लक्षात ठेवा. किती एवढंच लक्षात ठेवा 9.1% आहे बरं का. नवीन रेल्वे आली बीडला असं लक्षात ठेवा. मी बीडचा म्हणून लक्षात ठेवा नवीन रेल्वे आली बीडला. आणि आमचं प्रपोर्शन जर पाहिलं महाराष्ट्राचं इंडिया तर 9%च आहे 9.1% असं लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवला तर हा लक्षात ठेवा 6,300 किती 10 हे पण लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवा. आणि हे किती 69,180 काय याचं लक्षात ठेवा मित्रांनो. ऑल इंडियाचं तुम्हाला बघता येईल 69,000च लक्षात ठेवा 69 बरोबर आहे बघा 69 हे 69,000 हे 63 आहे आणि हे आहे 9.1 म्हणजे काहीतरी आकडे तुम्हाला सिमिलर दिसतील असं लक्षात ठेवण्यासाठी प्रयत्न करा. मुंबई पुणे रेल्वे काय आहे ते इथून पाहून घेऊ शकता. वाचून घ्या बाकीचं काय गोष्ट आहे. मुंबई नवी मुंबई पुणे नागपूर या शहरात मेट्रो आहेत. पुढं विचारलं तर मेट्रो कुठे आहेत मुंबई नवी मुंबई पुणे आणि नागपूर असं लक्षात ठेवा. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्प काय आहे तुम्ही पाहून घ्या. तो कसा आहे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे.
नंतर आहे नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे, पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प काय आहे, लक्ष आपल्यासाठी काय आहे, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प लक्षात ठेवा महत्वाचा आहे. तो कधी आला 2015ला आला, जेव्हा नवीन गव्हर्नमेंट आलं तेव्हा 2015ला. एकात्मिक फलोत्पादन आंब्यात आम्ही काय केलं, समजा मी बीडचा, बीडून आम्ही एसटी मध्ये आणलं, बरोबर आहे, एखादं काय म्हणतात किंवा आपल्या पिकअप मध्ये आम्ही माल आणला कुठे एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत मुंबईला, आणि तिथून आम्ही काय करणार रेल्वेने परत कुठेतरी अहमदाबादला पाठवणार आहे. पण ते एकात्मिक फलोत्पादन अभियान 2015चं, आणि त्यासोबत आम्ही काय केलं, पिकअपनी मुंबईला माल आणला, तिथून मुंबईचं आहे तर अहमदाबाद आम्ही काय तो हाय स्पीड रेल्वेने पाठवून दिला, तो पण 15ला जाईल लक्षात ठेवा. असं एकात्मिक फलोत्पादन अभियान 2015, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे 2015 असं लिंक करा. आणि बांद्रा कुर्ला संकुल ते भूमिगत हाय स्पीड रेल्वे स्टेशनचे बांधकाम आहे, आणि सुमारे 21 किलोमीटर लांबीच्या अंशतः समुद्र खालून जाणाऱ्या बोगद्याचे बांधकाम, अंशतः आहे पूर्णतः नाही, अंशतः आहे. 21 किलोमीटर एवढं लक्षात ठेवू शकता. आणि 31 किलोमीटर लांबी 135 किलोमीटर लांबीचे हाय स्पीड व्हायाडक्ट पूल आणि बोगद्याचे बांधकाम आहे. एवढं लक्षात बांद्रा कुर्ला आणि 21 किलोमीटर लक्षात ठेवा. आणि वाहतूक महाराष्ट्र सागरी विकास धोरण कधी 2023 2022ला आम्हाला 12पर्यंत आम्हाला शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं होतं. आमचा माल किनाऱ्यापर्यंत येणार होता. मग शेतकरी म्हणले किनाऱ्यापर्यंत आल्यानंतर आमचा माल पुढं कसं जाईल म्हणजे समुद्रातनं, तर सरकार म्हणलं 2022 पर्यंत तुम्ही उत्पन्न डबल करा. 23ला मी काय करतो सागरी धोरण मानतो. महाराष्ट्र सागरी विकास धोरण कधी 2023 लक्षात ठेवा. मोठी बंदरे कोणते, मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ही आपल्याला मोठी पोर्ट दिसतील. लहान बंदर किती 48 लक्षात ठेवा, 48 लक्षात ठेवा, किती 48 लक्षात ठेवा. आणि रो रो सेवा काय, नवीन भाऊचा धक्का मुंबई मांडवा बंदर रायगड जिल्ह्यातील अग्रदांडा दिघी आणि भाईंदर ठाणे वसई पालघर येथे रो रो सेवा सुरू करण्यात आले. कुठं भाऊचा धक्का मुंबई मांडवा बंदर रायगड जिल्ह्यातील अग्रदांडा दिघी आणि भाईंदर ठाणे वसई पालघर येथे रो रो सेवा सुरू करण्यात आले. सागरमाला प्रकल्प काय आहे तर बंदराचे आधुनिकीकरण करण्यासाठी वापरलेला आहे. तो बघून घ्या, बंदराचे आधुनिकीकरण एवढा एक कीवर्ड लक्षात ठेवा. मरीना काय तर अनधिकृत अवस्थितरित्या नांगरलेल्या बोटीमध्ये जलक्षेत्रात झालेली दाटी कमी होण्यास मरीनामुळे मदत होईल, एवढं लक्षात ठेवा, बरोबर. आणि नंतर हवाई वाहतूक राज्यात 13 देशांतर्गत विमानतळ असून त्यापैकी 6 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. आपल्या देश 13 देशांतर्गत विमानतळ आहेत आणि इंटरनॅशनल किती 6 आहे, का तर आपण 6 मारणार आहो म्हणून, बरोबर आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवा. नंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे अतिरिक्त विमानतळ 4 टप्प्यात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर आपण चालू करणार आहोत. उडे देश का नामागरित लक्षात ठेवा. उडान 2017 कसं ठेवायचं, जर रस्त्याने आम्ही गाडी उतरतो आमचा ऍक्सिडेंट होण्याचा चान्सेस असतो, ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा चान्स असतो. जर आम्ही हवाईने प्रवास केला हवाईने तर 2017 काय, त्यामुळे आम्हाला कोणता खतरा असणार नाही. मग उडे देश का आम नागरिक उडान 2017 कोई ने अभी खतरा असं लक्षात ठेवा. 17 अभी कोई ने खतरा. मग दळणवळणा संदर्भातली तुम्ही ही माहिती बघू शकता. आणि लक्षात ठेवा भारत नेट काय आणि अर्बन महानेट काय लक्षात ठेवा. भारत नेट म्हणजे काय, लक्षात ग्रामपंचायत जे आहेत आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काय करायचं, ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी राबवला जात आहे. काय ऑप्टिकल फायबर नेटवर्क हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी राबवला जात आहे भारत नेट लक्षात ठेवा. आणि अर्बन महानेट काय लक्षात ठेवा, शहरामध्ये आहे. राज्यात अर्बन महानेटद्वारे किफायतशीर दराने हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवण्यात येते. लक्षात ठेवा कुठं राज्यात अर्बन महानेटद्वारे किफायतशीर दराने हाय स्पीड ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवण्यात येते, बरोबर आहे. कुठं नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयामध्ये लक्षात ठेवा अर्बन महानेट. आणि बाकीचं काय आहे ते तुम्ही जस्ट पाहून घ्या. ठीक आहे मित्रांनो, आजचं लेक्चर इथे थांबूयात. ठीक आहे, ऑल द बेस्ट. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024. कधी कोणत्याही टप्प्यावर आत्मविश्वास कमी वाटला, भीती वाटली, स्वतःला सांगा की माझा अभ्यास झालेला आहे, मी जर लाखांमधून हजारामध्ये आलोय तर माझी नक्कीच मी जर पूर्ण परीक्षा पास होतोय तर नक्कीच माझी मुख्य परीक्षा पास होण्याची ही पात्रता आहे. आणि चांगल्या मार्कानं पास होऊन महाराष्ट्रामध्ये टॉप 10 येण्याची ही माझी काय म्हणतात आपलं काय म्हणतो आम्ही डिझर्व करतो, हे स्वतःचा कॉन्फिडन्स सोबत ठेवा. आणि कधी काही वाटलं की आपल्याला भीती वाटते काही गोष्टीची, एक्झाम जसं जवळ आलं तसं, तर कोणत्याही टप्प्यात भीती वाटली तर एकच सांगायचं, डर के आगे जीत है. काय, डर के आगे जीत है. ठीक आहे, थँक्यू.